मग 1-2 श्लोक आधी देतो, पोट भरेल. नाही तर लाडूचं जेवण आहे, एकदा वाढलं आणि पुन्हा येतच नाही. असं पाहिजे काय, जितकं खायचं तितकंच उष्ट टाकायचं. याला म्हणा कोंदा कोंदी. कुंभामध्ये जायला चेंगरा चेंगरी. हाताला ढकलो समजो. झाडा दे पती पती म्हणून अक्षरामध्ये त्याचं विस्तृत असं वर्णन करून सांगू. हा ठायवरी माते परतया सारस्वती आणि केले असे श्रीमंत श्री. म्हणलं तुम्ही एवढं नाही का, इकडे पाहत मधुकरीला जातात आपले, आणि तिकडे म्हणत शेवटची पंगत कोणी घेतली काय करे. इकडे पाहत काय करतात आणि तिकडे म्हणतात सगळ्या जगाला काय करू, आनंदित करू. मग एवढ्या म्हटलं तुम्ही संकल्प केला कोणाच्या बाळावर ते त्याचे बा म्हणजे ठायवरी माते पुरता सारस्वती आणि असे श्रीमंते श्री गुरु निवृत्ती नाथे. आश्रय कोणाचा आहे फक्त, मग ते कशा गरीब आहे का श्रीमंत आहे. तुकोबराचं सांगतात ना, शिवाजी महाराज लवाज मागून गेले. म्हटलं इतका तरी ठेवा, नाही का विनंती करायला लागले. तुकोबरा तुझा काय करीत नाही. बाकीचे लोक होते ते म्हटलं तो कुठली गरिबी आहे बरं, अनायसे आलेला आहे, घ्यायला काय हरकत आहे. मग तुकोबराने ती निवृत्तीवादेश देवकर सांगायचे सगळा भंडारा डोंगर कशाचा करून दाखवा. मग शिवाजी महाराजांना आहे ना काय द्यायचं, आम्हाला जरा सांगत होते हे तुमचा लवाज मान वगैरे काय करा, याची आम्हाला काही नाही. ड्युट्या छत्री घोडे आणि तो बऱ्या तर मग आम्हाला काय द्यायचं. व्रत करा एकादशी मनवा कंठी मिरवा, व्रत करा मनवा हरीचे दास. तो का म्हणे मध्ये म्हणतात सामान्य म्हणता येते आपल्याला. जयाची द्वारी सोन्याचा देवापेक्षा अधिक ऐश्वर्य आहे ना. देवाची सगळी सुवर्ण नगरी द्वारका सोन्याची आहे, झाड सोन्याचं आहे का. एवढा मोठा रावण फुशार का मारतो. लंका कशाची आहे, झाड आहे का सोन्याचं. नरोबराच्या दरबारात सोन्याचा बिंबळ. आम्ही ते थोडं वर्णन करून सांगायचं आहे. आम्हाला सोन्याचा नव्हे सुखाचा पिंपळ आहे. कशाचा पिंपळ आहे असं काही लोकांचं मत आहे. सोन्याचा कुठं पिंपळ असते का, धातूला कुठं पाना फुटत असते का, असं काही लोकांचं मन आहे. सुखाचा पिंपळ आहे. कशाचा. पण जे काही एकनिष्ठ लोक असतात ते म्हटलं लागेल सोन्याचा म्हणजे तुम्ही बसत म्हणत बसा. कशाचा आहे तो, आम्ही कोणाचा मानतो. करील ते काय आणि परी पाय त्यांना काय गोष्ट लाकडाला पानं फुटली. कशाला वाढलेल्या याला कुठे लाकडाला पानं फुटत असते. करील ते काय आणि परी पाय बी. कशा करता हे चालला बे. म्हणून कृपा चैने सावाई मी बोले ते तुरी सावाई आणि तुमचे जबाला आहे गीता म्हणे. मला मोठा आधार होता म्हणून तर मी गीता सांगण्याकरता काय केलेलं आहे. इथले मला अरे का काय एरवी तरी मी जरी झाला तरी संत कृपा दिव नाही का. श्री गुरु सारिका अनुग्रहाचा होगा तुम्हा संताजी में बाजा लोपलवाई म्हणून काही न ठिकाय
तुमचा आश्रय केला असल्यामुळे आता मला काही कमी नाही. आता आपल्या संस्थेने राजाश्रय केल्यामुळे काही कमी नाही आता. नाही पुरा काय देणार आहे? 500 रुपये फार झालं तर 500 रुपये देईल, गेले तर 5,000 समजा. आणि 5 कोटी, 1 कोटी म्हणजे 1 लाख का? अरे किती लाख? 100 लाख. मग कोणाचा आश्रय आहे? आहे काय? तो का म्हणे आले अंधारी वय राहणार. म्हणून काश्मीरी मुखे नपजे कौतुके नाही होण्यास दुर्गय. काश्मीर म्हणजे सरस्वतीच्या पोटी कुठं मुख पूर्वजन्माला येते का? तिची कृपा झाली तर आहे का? सगळा भेद मुखातून काय पडतो. आणि सामुद्रिक म्हणजे भाग्यवान पुरुषाला काही चिन्ह असते बा. एक पायावर चिन्ह, हातावर. ज्ञानेश्वर महाराजांच्या ह्याच्यावर ते सगळे चिन्ह आहे. त्याला सामुद्रिक चिन्ह म्हणतात. जन्माला आले तर घेऊन येत असतात. भगवान श्रीकृष्णाच्या चरणावर सुद्धा अशी चिन्ह होते. गर्ग ऋषीने सगळे सांगितले. आणि तो काम मामा भट्ट आला ना, बरोबर चिन्हाच्या ऐवजी काही सांगत होता. त्याला चिन्ह सांगायचे आहे, दिसत आहे काहीतरी सांगतो. कारण त्याचा हेतू कोणता आहे, चांगला आहे का वाईट आहे? मग तसंच बोलतो की तुम्हा ज्ञानापासून अज्ञानाची गोष्टी कायची. सूर्याच्या ठिकाणी कुठं अंधार असते का? साखरेमध्ये कुठं खारटपणा तिखटपणा असतो का? त्याप्रमाणे तुमच्या स्वरूपाच्या ठिकाणी तुम्ही भेटल्यावर ते कुठं अज्ञान राहील का? याला की नवरसी वर्षे एकच रस का? हे काही करवती भोजन आहे का? इकडे पिठलं आणि इकडे भाकरी. गुरुजी सांगायचे संतर वगैरे. मग कुठे कुठे म्हणले, कुठे श्रीमंताच्याकडे राजाश्रयाकडे हे एवढा मोठा ताट, आणि त्याच्यामध्ये भाज्या आणि काय किती कोशिंबिऱ्या काय विचारून नका, किती चटण्या, एकच चटणी का? मला ही चटणी कोणाची? शेंगदाण्याची, ते कोणाची? त्या मोठ्यांच्या इथलं सांगितलं. आणि त्याच्यामध्ये एक भांडं असते बाया, त्याच्यात पाणी असते. आणि नंतर खेडवाळ मनुष्य जेवायला बसला, श्रीमंताच्याकडचं जेवण, त्याला वाटलं पाणी म्हणजे काहीतरी पदार्थ असला पाहिजे. त्याचे पाणी पिऊन टाकलं. मग त्याला शेजारच्या माणसाने सांगितलं, एक पदार्थ खाल्ला म्हणजे हात धुण्याकरता काय जाऊ द्या. वारकरी बरा आपला. मग वारकऱ्यामध्ये इतरांमध्ये फरक काय आहे का? भक्तामध्ये आणि इतरच काय फरक आहे? इतरही जेवण करतो पण ते भगवान नाम बिरळीत असते. आणि वारकऱ्याचं जेवण असते प्रत्येक घासाला काय असते? देवाचं काय असते? नाम मिश्रित जेवण असते. मग ते अमृत आहे काय? कारण त्याच्यात कोणाचं मिश्रण झालेलं आहे? नामाचं. चवी चवी घेऊ ग्रास असं म्हटलं आहे. मग ते साधं काय असेल ना, काय असेल जे असेल किंवा आता देवात्मा सर्वमध्ये द्यावा. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात फार काय सांगावे. ज्ञानदेव म्हणे बरोबर सांगेन. त्यांच्या कृपेने मी पुढचा 14वा अध्याय सांगायचा आहे ना, परमभयक प्रवक्ष्यामि ज्ञाना यज्ञात्मान पुनर्मोहमेवम यास्यसि. बरेच 14वा अध्यायाचा सांगणार आहे. घेतले. जय जय आचार्य समस्त सुरवर्य प्रज्ञा प्रभात सूर्य सुखोदय श्री गुरु कोणे आचार्य. जय जय आचार्य. यद्यदाचरती सृष्टा तत्तदेव स्वयत प्रमाणम कुरुते लोकस. श्रुती स्मृतीचे अर्थ आपण होणे अनुष्ठाने जगादे. नाही का? लहान मुलाला काही कळते का? अर्भकाचेसाठी
तसे संतांच्या काही क्रिया आहे का, याचे सर्व उपकार कोणाचे असतात? संतांचे असतात. केवळ उपकार करतात कसं? सर्वच उपकार करतात आहे का. तुमच्या आई सांभाळते, ज्ञान देते का? सांभाळले सर्वतोपरी त्याची सगळी आहे का. आता इथे आलेला विद्यार्थी काही नाही बघा, अंगावर कपडा घेऊन येतो, हेच भाग्य. बरं नाही तर आपलं उपरणं धोत्र म्हणून लावून येत आपला. आणि इथं आल्यानंतर त्याची सगळी व्यवस्था शिक्षण होईपर्यंत काय काय त्याचे उपकार काय केले पाहिजे? काय काय घेणं दिलं पाहिजे. तुम्हाला नाश्ता द्या, रात्रीचा काय द्या, जेवण द्या, राहायला काय द्या, खोली द्या, पुन्हा फुकट शिकवा. केले उपकार. आणि बाप घरी काय केलं पाहिजे? काय करे. पुन्हा आजारी पडला तर दवाखान्याचा बिल कोण देते? संस्थाच देते. हे कठीणच आहे सगळं. मग कशा करताय? सांभाळले संत हे त्याचे पूर्वी आपले फक्त थोड्याच ठिकाणी आश्रम अवस्था आहे का. दुसरीकडे शालेय शिक्षण आहे. कोणतं? पूर्वीच्या काळामध्ये शालेय शिक्षण ते नव्हतं. गुरुकुरुबा काय असायचं. आणि त्याच्यामध्ये गुरुजींनी त्यांना काय करायचं, त्याची सगळी जबाबदारी कोणती. आणि पूर्ण होऊनच काय पडायचं अशी पद्धत होती बा. आणि त्याच्यामध्ये जे हे कशा करता हे सांगितलं. तिथे ही सगळी जबाबदारी जी बात असतात आचार्य म्हणायचं. अगदी पूर्णत्व प्राप्त होईल बरं का. अन्नाची भूक जाते आणि ज्ञानाची काय जाते काय करे. आपल्याकडून घरी जर होतं अन्नाची भूक जाईल. कोणती भूक जाईल? ज्ञानाची भूक जाते का. मग ज्ञानाची भूक जाण्याकरता संतांची सेवा काय केली पाहिजे. संत चरणीच्या पादुकांना जनार्दन जय जय तुमचा जय जय का. समस्त सूर्य प्रज्ञा प्रभात सूर्य. समस्त सूर्य म्हणजे गुरुच्या ठिकाणी जे पद लावं लागतं त्याला सादर आहे का. आपण कोणतं पद लावतो? वर्य पद लावतो. नुसतं गुरु म्हणतो का गुरुवर्य म्हणतो? श्रेष्ठत्व सर्व आहे असे आचार्य असे. समस्त सूर्य प्रज्ञा प्रभात सूर्य. सुखोदय सूर्य झाला म्हणजे पाठ फुटते. होण्याच्या पूर्वी काय होते. ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्यामध्ये आपल्याला माहिती आहे काकडा चालू असेल का. मग काकडा कुठपर्यंत, जोपर्यंत तांबडं फुटत नाही. एकदा तांबडं फुटलं की काही नाही म्हटलं आता कुठे दावे म्हणून तुमचे आता निश्चित समजायचं आता दिवस काय होणार. त्याप्रमाणे आत्मविषयक बुद्धी प्राप्त होते. जय जय आचार्य समस्त आत नाही का. प्रज्ञा प्रभात सूर्य. प्रज्ञानाम बुद्धी. कोणती बुद्धी? विषयविषयक का आत्मविषयक. आपल्याजवळ बुद्धी आहे पण विषयविषयक आहे कडे. आणि संतांच्या ठिकाणी बुद्धी असते ती कोणती असते? तद्बुद्ध असतात. सा व्यवसायात्मिका बुद्धी. ईश्वरा वाचून काही. आणि ते एकची बुद्धी पाहिजे जी ईश्वराला विषय करते ती खरी बुद्धी. आणि जी अन्यायाला विषय करते ती काय आपली ते काही खरी नाही. ते ईश्वरा वाचून काही अनेकला नाही. ते एकच बुद्धी पाहिजे. येरते दुर्मतीन सदा असे हे करते. आज हे तर उद्या परवाच आहे असं याच्यावर नाही. कुठे वाचून नाही का. घेऊ का पाठ.
प्रज्ञा प्रभात सूर्य सुखोदय. सूर्याची उपमा दिली आहे. तिने देव द्यायचे आणि जगी सूर्य द्यायचे. त्याला स्वयं असं म्हणत आहे. इतराच्या ठिकाणी प्रकाश आणावा लागत असतो. सूर्याच्या ठिकाणी प्रकाश आणावा लागतो का प्रकाश हेच त्याचं स्वरूप आहे. त्याच्यात 2-3 मत आहे बघा, बरं का. एकाचं प्रत्येकाचं मत विभिन्न आहे. मला आपल्या याच्यामध्ये सूर्य ही देवता आहे. पंचदेवता आहे ना तुझ्यामध्ये. सूर्य पंचदेव भगवान विष्णू, शंकर, गणपती आणि सूर्य आणि शक्ती असे 5 आहे. याला जन्म नाही, काय नाही. जन्म नाही म्हणून पुढचं काय नाही, मरण नाही. अशा 5 देवता आहेत त्यांच्यामध्ये आहे. कारण सूर्यसुद्धा मानव लागत असतात. सूर्य आहे म्हणून ते सगळे व्यवहार काय होतात. नाही तर जगदंडाकार झालं असतं, संपूर्ण काय पडलं असतं, मग व्यवहार चालले असते का. तेव्हा काहीचं असं मत आहे. तर म्हणलं काय सूर्य जरी असला कशामुळे, ते म्हणलं सूर्यच सर्व करतो. उत्पत्ती, स्थिती, काय, लय वगैरे आदी करून सर्व. आणि एक मत असं आहे, ते म्हणलं सूर्याच्या ठिकाणी असलेली शक्तीसुद्धा त्याची नसून ईश्वराने दिली आहे. यदा जगत भासयते गेलं यच्चंद्रमसी यच्चावनं. हे सगळे प्रकाशमान पदार्थ आहे. या प्रकाशमान पदार्थ देणारा यांना कोणीतरी असला पाहिजे. स्वतःचं नाही यांच्याकडे आहे, काय नाही. म्हणजे कोणाचं आहे तर मला ईश्वराचं आहे. काय म्हणजे जे काही आहे ते कोणाला दिलं आहे. समुद्राला आहे पाणी कोणी दिलेलं आहे. रोमा कोण पेरी समुद्र कोण बरं पर्जन्याची आकरी आहे का. बरं तुमच्या समुद्राला पाणी कोण भर नाही का. तर काय तुमच्या ढगाने पाऊस पडल्यानंतर समुद्र भरला आहे का. ते काही इंद्राणी आहे का भरायला. केवढा समुद्र आहे बा. अमेरिकेला जायला जाणारा विमान असते ना, 12-13 काय असे तास लागतात. आता 600 मैल वेगाने जाते किती. आणि सगळं समुद्रावर जाते. कुठं जाते समुद्र केवढा आहे. मग त्या समुद्राला पाणी कोणी दिलं, परमात्मा आहे. सगळ्याला हे सूर्यालाही प्रकाश कोणी दिला, चंद्राला सुद्धा. हे सगळं कोणाला दिलं आहे, एक परमात्मा. काय वृक्षाचे पान आले ज्याची राहिली अंधा वर्णन आहे. तुझी आज सत्य नाही, सूर्याशी चाला नाही. असं ईश्वर आहे. यांना थोडा जरी अभिमान झाला तरी तो परमात्मा सहन होता. या पंचमहाभूतांना अभिमान झाला. उपनिषदामध्ये कथा आहे. तो अभिमान नाहीसा करण्याकरता एका ब्राह्मणाचं रूप धारण केला परमात्म्याने. रस्त्यात जाऊन काय राहिले, उभे राहिले. आणि तिकडून अग्नीची स्वारी आली. कोणाची. मग त्याला सांगितलं, म्हटलं हे बाजूला बघ की काय कर. मग ते ब्राह्मण आपल्याला, आता ब्राह्मण आहे का परमात्मा आहे. म्हातारपणाचं काय घेतलं आहे रूप. मग त्या अग्नीला सांगितलं, म्हटलं तुला काही अक्कल आहे का. मला बाजूला हो बांधून आहे का. बाजूला होण्या इतकी माझ्यात काय नाही. आणि असं असताना मला सांगतो काही नीती समजते का. आंधळाला बाजूला हो म्हणावं लागत असते का आपणच बाजूला आहे का. न्याय आहे का नाही. थोडंसं बाचाबाची झाली. मला काय समजतो तो, साधा समजतो का. मग माझ्या मनात म्हटलं सगळं ब्रह्मांड काय करी जाळून टाके. मग तो बोलायला लागला ब्रह्मांड जाळतील तेव्हा झाले. पण आम्हाला काही अनुभव आला पाहिजे ना. काय आला पाहिजे,
मग त्यांनी काय केलं, एक गवताची काडी वाळलेली रस्त्यात ठेवली. म्हटलं एक काडी काय करा, म्हणलं काय माझी चेष्टा करतो का, एवढा मोठा मी हिंद केसरी सामान्य माणसाची कुस्ती ठरवतो. म्हणलं ते जाऊ दे, ते तुमचं काडी काय करा. मग कुठं काय जाळणार होत्या, पुष्कळ प्रयत्न केला. अग्नीने काडी का जाळण्यात जाळू शकले, कारण त्याच्या ठिकाणी दिलेली शक्ती काय घेतली. पुढे काय करतो, देणारा आहे कोणीतरी परमात्मा काय केला पाहिजे, मानला पाहिजे. आणि आपल्याला भ्रम होत असतो, काय होत असतो, मीच देणार आहे. एखादी झाडाची फळं असतात, आपण एखाद्या माणसाला देतो, ती फळं कोणी दिली, मी दिली समजा. झाडाला विसरून झाला, झाडाला जर फळ आले नसते तो काय दिला, तो निमित्त मात्र आहे. काय, आणि उपादान कारण कोण आहे, बर्मा आहे. आपण एखादी मधुकरी आणली, मी मधुकरी दिली, भाकरी दिली, आपण बाईने तर वाढलीच नसती तर तू काय. जगत करता ईश्वर काय केला पाहिजे, मानलाच पाहिजे. सहजी झाले. मग समस्त सुरवर या जेवढे म्हणून देव आहे. देव कोणाला म्हणत असतात, जो सर्वांना देतो त्याला काय म्हणायचं. आणि त्याच्या ठिकाणी करतो अन्यथा करतो शक्ती आहे, त्याला काय म्हणायचं, देव आहे. आणि जो सर्वाचं प्रकाशन करतो, देवधातू आहे त्याच्यामुळे. आणि त्याला काय म्हणतात, समस्त सुर. बरोबर, काही झालेले देव असतात, काही केलेले देव असतात, अनेक प्रकारे. झालेले कोणते, केलेले कोणते, आणि असलेले कोणते. केलेले म्हणजे आपण जे काही घडवतो वगैरे. एखादा गणपती आहे, मग त्याच्यामध्ये केलेले म्हणजे गणपतीला सेंदूर लावायचा, हनुमंतराला काय सांगायचं, सेंदूर लावायचा. मग हात कुठे पुसायचे, तिथं जे का दगडातला जरा. लोकांना वाटते आता एक नवीन दिवस हे सगळे आहे. धातूचे देव कोणाचे, खरं तर असं आहे, त्याचा प्रतिष्ठा आणावी लागते. काय काय देवत्व आणावं लागते. ब्राह्मण लोक मंत्राच्या द्वारा त्याच्यात काय आणतात, देवत्व आणावं लागते. मग तो देव या पदाला काय होतं, मग तुम्ही त्याची पूजा करा, पूजन करा, काय तुम्हाला प्रार्थना करा, काय जे करायचं. मुळात श्रीगुरु हे सामान्य देव आहे का सगळ्या देवाचे देव आहे, तो हा देवादिदेव बरोबर असं वर्णन केलं. म्हणून श्रीगुरु जय जय आचार्य समस्त प्रज्ञा प्रभात सूर्य. त्या बुद्धीचे काही प्रकार आहेत, सत्वगुणी बुद्धी, रजोगुणी बुद्धी, तमोगुणी बुद्धी आहे ना. मग सत्वगुणी बुद्धी कोणती, जिच्या ठिकाणी विचार आहे त्याला काय म्हणायचं, सत्वगुणी बुद्धी. बरं, सामान्य असेल तर मग रजोगुणी बुद्धी. आणि विचाराचा अभाव असेल तर कोणची, नाही का, पुण्याला पाप म्हणते आणि पापाला काय म्हणते, अशी म्हणजे आहे ना. 18व्या अध्यायामध्ये त्याचं काय केलं आहे, वर्णन केलं आहे. प्रवृत्तींचे निवृत्तींचे जनान विश्वास नाही, 16व्या अध्यायात केला. प्रवृत्तींच्या निवृत्तींच्या 16व्या सत्वगुणी बुद्धीचं वर्णन आहे. नाही हा, प्रवृत्ती कार्य बंध मोक्षांची व्यक्ती नायथावत प्रजानाती सा बुद्धी राजते. आणि ती बुद्धी पापाला काय समजते, पुण्याला काय समजते, अशी जी बुद्धी आहे तिला कोणची बुद्धी, त्याला अलीकडे हीच बुद्धी वाढत चालली आहे. कोणती, तमोगुणी. नमस्त्व ज्ञानजम विधी मोहनम प्रमाद आळस निद्रावे बदनादी. म्हणजे समस्त सुरवर्या
प्रज्ञा प्रभात सूर्य आहे. श्री गुरुच्या कृपेमुळे आपल्याला कशाची प्राप्ती होत असते? आत्मविषयक बुद्धी पाहिजे. काय मी उद्धार पावेन, काय कृपा करेल. बुद्धी मनुष्याचं जे श्रेष्ठत्वामुळे इतर प्राणी मात्र सर्व परमेश्वराने निर्माण केले. बुद्धिमान प्राणी कोण आहे? बुद्धी मात्र कोणाला आहे? एवढा मोठा हत्ती खरा, पण माणूस बुद्धिमान असल्यामुळे त्या हत्तीला ताब्यात आणलेला आहे. कोणाला? कशामुळे? बुद्धी. म्हणजे बुद्धीचं सगळं वैभव असलेलं आहे. आमच्या बुद्धी हे जे परधर्मवाले काय करतात? बुद्धिभेद करतात. काय करतात? जाय ते विषयांतून संगस्ते संघात संजायते कामा कामा क्रोधो भवती समूहात स्मरणात आणि बुद्धिनाशात संपला. माणसाची बुद्धी फिरवली म्हणजे काय झालं? संपला. अरे काही काही तर मामा सांगायचे, काही काही वाचन करूच नाही, त्याच्यामध्ये काय सगळी विपरीत बुद्धी होत असते. ईश्वर आहे म्हणण्याच्या ऐवजी ईश्वर नाही. हे बुद्धिमान लोक काय करतात? कुठे आहे तुमचा ईश्वर? पापही मानत नाही, चार वाक्य मत. कोणतं? अंधश्रद्धेवाले काय कुठे मत नाही. ते म्हणतात तुम्ही फाजील वेळ घालवता. चालले आपले उठले सुटले, धंदा नाही, उद्योग नाही, देवाच्या गरजेचं काय देव काय तुम्हाला काय देतो का? मग ती श्रद्धा सगळी अंधश्रद्धा. बरं, मग त्यांना असं विचारतं आमची अंधश्रद्धा आहे, तुमची डोळ्यात श्रद्धा तरी सांगा कोणती? सांगता येतं का? श्रद्धा असल्याशिवाय कार्य होऊ शकत नाही. श्रद्धावान लभते ज्ञान तत्पर संयेंद्रिया ज्ञानम लब्धा पराम शांती त्याही सात्विका भावा. श्रद्धा आहे म्हणत होते. प्रारंभी श्रद्धेलाच महत्व आहे. भांडवल गाठी जरी आपण जे काही चिंतन करतो श्रद्धा आहे म्हणून करतो. कडे गप्पा मारण्याचं थांबवतो आणि भगवंताचं आपण चिंतन करतो. मग आपल्याला पूर्ण आहे भगवत चिंतन आणि पुण्योत्पत्ती प्राप्त होते. जीवेचं काय होते? सार्थक प्राप्त. आपली श्रद्धा आहे ना. काय वारकऱ्याची नामस्मरणावर काय असते? श्रद्धा हे मोठं भांडवल आहे का? आणि श्रद्धाची फलद्रूप आहे ना. आणि हे लोक काय करतात? तर श्रद्धेचा भंग करतात. काय करतात? पुढे आहे की तुम्हाला 16व्या अध्यायामध्ये आसुरी संपत्तीचं वर्णन केलेलं आहे. दंभो दर्पो विमानस्य क्रोध पारुष्यमेवच ज्ञानमच्या विजयाचं पार्थ संपदा. ईश्वर विषयक बुद्धी नष्ट करून टाकतात. कोणती बुद्धी? कोण सांगतो म्हणलं तुमचा ईश्वर आहे नसं केलं तर? खुशाल एकादशी जेवण जायचं, आलेली संधी कशाला सोडायची? अरे पण एकादशीला जेवण केलं म्हणजे पाप होते ना. मला कोण सांगते पाप होते? पक्वांना गोड लागते याची वाट काय? याकडे महत्वाचं आहे का? खरंच जाऊ दे. कसं आहे का? समस्त आणि प्रज्ञा प्रभात सूर्य सुखोदया. म्हणून आपली जी बुद्धी आहे त्या बुद्धीमध्ये परमात्मा स्वरूपाचं स्थान प्राप्त होते. आत्मविषय परमात्माविषयी बुद्धी संतांच्या संगतीमध्ये काय 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 संतांचे वर्णन देवावसे चित्ते नैसे आवडते मला असं ना. हरिप्रियाची भेटी नभंग संगत बुटी तुका म्हणे जिने संताची संगती मनोमार्ग कधी असे आत्मकल्याण विषयक बुद्धी काय होते? प्राप्त होत असते. आणि पुढे श्रीगुरूची काय होते? आणि आपल्या जीवनाचा उद्धार होत असतो. प्रज्ञा प्रभात सूर्य नाना लोक जय जय सर्व विसाव्य आणि स्वभाव स्वभावय नाना लोक ही लाव्या समज. एक एक गोड अशी आणि रूपमा देऊन ते वर्णन करीत आहे.
मग असे असल्यामुळे अशांचाच काय होत असतो जय जयकार. उगीच कोणी कोणाचा जय जयकार करत असतो का? जय जयकार करण्यासारखं काहीतरी असावं म्हणून त्यांचा काय होतं, चोराचा जय जयकार करतो. जय जयकार ज्ञानोबा आहे, तुकोबा आहे, त्यांचा जय जयकार होत असतो. त्यांच्या जय जयकारामध्ये आपलं काय होत असतो, आनंद होत असतो. मोठ्याने आपण करा जय जयकार. आणखी कुणाचा जय जयकार होतो याचा विचार कधी सांगा.